या घरात ना किती बी उरका तरी बी काम हायच. तरी बरं 3 बायका आहेत. अगं 3 कुठं, चांगले 4 आहेत की. आता 4 कोण? अगं असं काय करतेस, शितीला इसरलात वय. शितली वय. अगं ती काय असून अडचण नसून खोळंबा. ये बाई, तिला म्हणावं आता अभ्यास बाद झाला आणि ये नाश्त्याला खाली. अहो कशाचा नाश्ता आलाय, अजून उठल्या कुठं ती? हा म्हणजे अजून नाही उठली? अगं चांगली उठून अभ्यासाला बसते की या टायमाला, आणि आता अजून बरी झोपले. अहो रात्री उशीरपर्यंत जागी होती, 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत? अगं इतका वेळ काय करत होती? अहो कसला तरी विचार करत बसली होती. अगं निकाल आहे ना, त्याचं टेन्शन घेतलं नसेल ना. शितलीनं कवा निकालाचं टेन्शन घेतलंय का? अहो निकालाचं नाही, पण लग्नाचं घेईल. त्यात तुम्ही तिला भीती घालून ठेवले, नापास झाली तर लग्न लावून देऊ म्हणून. हा, त्याच टेन्शन घेतलं असणार आहे. मग नको आहे लगीन करायला. मला तर कवा कवा वाटतंय बाजलं तिचं शिक्षण आता आणि एकदाच लग्न उरकून टाकावं. बघतीस ना आता आपण काय काय ऐकतोय ते, म्हणूनच मला लई काळजी वाटते. तुम्ही असं बोलताय अक्का, पण त्या इस्लामपूरच्या पोरीचं काय झालं माहितीये ना? काय हो? अगं तिचे घरचे तिला सारखी भीती घालत होते, नापास झाली तर लग्न लावून देऊ म्हणून. आणि त्या पोरीने पण एवढं टेन्शन घेतलं की निकालाच्या आधीच विष प्यायली. अरे देवा, काय सांगताय? अगं होय, आणि निकालानंतर ती पास झाल्याचं कळलं. ये बाई गप की, उगाच कशाला मला घाबरवतीस? आधीच इथं माझा जीव दडपलाय. अय, आपण काही जीव बिव देत नसतोय. वाटलं तर 3-4 जणांचा जीव घेईन. आली लाडकी लेक, नाव काढायची खोटी. घे बाय, आता आमचा जीव घे. कसं आहे ना काकी, आपल्यावर जीव लावणाऱ्या माणसांचा आपण कधी जीव घेत नसतोय काय. बघितली का हिची भाषा? अगदी पिक्चर वाली डायलॉग हाणतीये. शितले, आज लईच मूड आलाय ग तुला. हा मग. अय काकी लोक, चला चला, मला पटापट नाश्ता द्या. अगं वय की, जरा दमबीम हाय का नाही? इथं काही यंत्र बसवलंय वय? उशिरा उठून यायचं ते यायचं आणि वर लवकर नाश्ता द्या म्हणायचं. अगं मला लई म्हणजे लईच भूक लागली. अगं देते की, जर दम काढ की. आता आधी नाश्ता करते आणि मग रावल्याकडे जाऊन लिस्ट आणते. काय रे रावल्या? मी जे बघतोय ते तर तू बघत नाहीस ना? नाही ना, मला सांग तू काय बघतोस? मी तेच बघतोय जे तू बघतोयस. विक्रम, वो यार मुझे एक बात समझ में नहीं आई, ये प्रशांत जैसा बंदा बोल भी सकता है? वही तो, ये तो ऐसा हुआ कि गूंगा बोला. ಅಣ್ಣ ಆ ಇಬ್ಬರು ಏನ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಕೂರ್ ಬುರ್. ये बोल क्या रहे हैं? कुछ तो गड़बड़ है. नक्कीच काहीतरी गडबड आहे. काय रावल्या? काय गॅट मॅट आहे त्यांनाच माहिती. पण एवढं काय बोलणं चाललंय रे यांचं? काही दोघच बसून काश्मीर प्रश्न सोडवतात. ಇಬ್ಬರು ಹಿಂಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತುಂಬಾ ಬಹಳ ದಿನದಿಂದ ದೋಸ್ತಿದ್ದಾರೆ. हे बाबा, तू एकतर लांबलंच की बोल जाऊ नको, आणि बोलला सर मराठीत बोल जा. कोण बोलते बघा? तुला तरी कळतं का तू काय बोलतोस ते? अरे की मग मराठीतच बोलू नको. यार झगड़ते क्यों? आगे देखो, और लोग कैसे हाथ बढ़ा रहे हैं. इनसे कुछ तो सीखो. मी बी सकाळपासून बघतोय दोघांचं लईच प्रेम होतं चाललंय. नाहीतर काय, तुला काय राम लग्न झालीत नका. आहार मैत्र. हा? या पाशाने एका रात्रीत काय जादू केली रे की अजय त्याची एवढी सेवा करतोय.
म्हणलं काही उपाशा बघ की हा कालपर्यंत गुबडासारखा बसायचा आणि आज कसा पॉपटॉनी चाटा बोलायला लागलाय. होय होय. तुम्हाला सांगतो मीन राहुल्या त्याचं बालपणीपासूनच मित्र म्हणला कधी असं केलं नाही आमच्यासाठी. ठीक आहे, काय भानगड नाही ना. पुरगीची रे पुरगी. हे नाही पोरगीची काही भानगड नसे. हा पण नक्कीच काहीतरी भानगड आहे. पण राहुल्या ती आपल्याला शोधून काढायची आहे. काढलंच पाहिजे. हा काढली शोधून. हा जीव. अरे नुसती मान काय हलवतेस? मला डिस्टर्ब करू नका. माझं कॉन्सन्ट्रेशन हलतोय ना. अहो गप्प बसा की जरा. काय का बसा? अहो बघतोय ना तो. काय बघतोय? नुसतं हातामध्ये फोटो घेऊन तासभर मान हलवीत बसलाय. आता लगीन करायचंय म्हणल्यावर फोटो नीट बघायला नको व्हय? इतका वेळ बघतेस बे फोटो? आता बघितलं म्हणून काय झालं? का नजर लागते व्हय तवा? तू बी त्याच्या नादाला लागून येडी होणार आहेस. आज दोघं मिळून मला येड करणार. अरे ये रावल्या, अरे बोल की काहीतरी. आता काय बोलायचंय भजी म्हणजे काय नाही. ठीक आहे, नकार कळवा. का? ती पोरगी जरा नाकात नकटी हाय ना. मग नाकातच नकटी असणार ना का कानात नकटी असणार आहे? स्वतःचं नाक आहे भाज्यागत आणि दुसऱ्यांच्या पोरींच्या चुका काढतोस बे. आय सांगत त्यासनी माझ्या नाकाला काय म्हणायचं नाही म्हणून. तुमच्यामुळं झाले हे. तुमचं जर नाक चापेकळी असतं तर माझं पण नाक चापेकळी झालं असतं ना. त्याला लगीन करायचंय म्हणल्यावर त्याला पोरगी पसंत पडाय नको का? नाही पसंत तर नाही. अगं पण ह्यो प्रत्येक पोरीमध्ये खोट काढतोय. काय ह्याच्या इतक्या मागण्या? अजिबात नाही. जवळ राहुल्याला पोरगी पसंत पडत नाही तर अजिबात आपण गडबड करायची नाही. बर तुम्हाला जमल तसं करा. तुम्हाला बोलून काय उपयोग आहे का? तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही बघतो. हाय का नाही रे राहुल्या? होय, मी काय भीतोय काय कोणाच्या बापाला?